भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने स्पष्ट किया कि प्रवीण गायकवाड़ पर हुए हमले से भाजपा का कोई लेना देना नहीं है। उन्होंने कहा कि हमारी पार्टी की संस्कृति में ऐसे हमले करना नहीं है, यह हमारे खून में नहीं है। दीपक काटे के कुछ भाजपा नेताओं के साथ फोटो होने का मतलब ये नहीं कि पार्टी उसकी जिम्मेदारी लेगी। बावनकुले ने मांग की कि दोषी को कठोर कार्रवाई होनी चाहिए। बावनकुले ने कहा कि विपक्ष के हर सवाल का जवाब देने के लिए सरकार तैयार है। अगर जनता से जुड़े मुद्दे उठाए गए तो हम पूरी जवाबदारी से न्याय करेंगे। साथ ही उन्होंने विपक्ष पर तंज कसा कि दिल्ली और महाराष्ट्र में जनता के सवालों से भागना उनकी आदत है। बावनकुले ने उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि उन्हें खुद अपने कार्यकर्ताओं के लिए वक्त नहीं है, जिससे उनमें निराशा है। उन्होंने आगे कहा कि भाजपा में सभी नेता कार्यकर्ताओं के लिए हमेशा उपलब्ध रहते हैं, इसलिए भाजपा में जुड़ने वालों को मान कम और स्थान मिल रहा है। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंदन फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि आमचा वगैरे फार संबंध नसतो। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, बुके द्यायला आला तर फोटो काढले, पण प्रवीण गायकवाडच्या केस बद्दल मी जे काही प्रकरण झालं त्याबद्दल खरं तर दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे आणि यावर प्रवीण गायकवाडच्या केसचा भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही आणि आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड सोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही। विरोधकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमचं सरकार देत आहे। विरोधकांनी जे काही सभागृहात प्रश्न मांडले त्याचं संपूर्ण माननीय मुख्यमंत्र्यांनी, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जे शासनातर्फे त्यांचं समाधान करा ते केलेलं आहे आणि याही आठवड्यामध्ये विरोधकांनी महाराष्ट्राच्या हिताचे जे काही प्रश्न मांडले त्याचेही आम्ही चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या जनतेकरता काम करणार आहोत। विरोधकांनी विधायक काम करावं, आम्ही त्याचा स्वागत करू आणि त्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। त्यांना सांभाळता येत नाही, त्यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाही, उद्धवजींना भेटायला कार्यकर्त्याला वेळ नाही, त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत। शेवटी कार्यकर्त्याचे काम झाले पाहिजे, जनतेचे काम झाले पाहिजे, जाणार कुणाकडे? आपला नेता जर अवेलेबल नाही आहे, उद्धव ठाकरे जर कार्यकर्त्याकरता अवेलेबल नाही, जाणार कुणीकडे? त्यामुळे कुठे जातील कार्यकर्ते? भारतीय जनता पार्टी घेत आहे। या ठिकाणी देवेंद्रजी अवेलेबल आहे, मी अवेलेबल आहे, रवी चव्हाणजी आहे, आमचे गिरीश महाजनजी आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळपास डझनभर नेते आहेत, 137 आमदार आहेत अवेलेबल आमच्याकडे आणि त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, नागरिकाचं काम आम्ही करतो। म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जनतेचा ओढा आहे।